नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पार्थ आणि शिवा लाजतच बाहेर येतात। अगदी नवरीने लाजावं तसं दोघंही लाजत नंदिनी आणि काव्याकडे पाहत असतात। आता नंदिनी आणि काव्या अगदी ज्याप्रमाणे मुलगा मुलीला बघायला येतो त्याप्रमाणेच अगदी बसून त्या दोघांकडे रुबाबदारपणे पाहत असतात। इकडे मात्र पार्थ आणि जीवा लाजत माना खाली घालून उभ्या असतात। ते पाहून विक्रम त्या दोघांकडे हसतच म्हणतात, बघा बघा कसे लाजतायत। तर आता रम्याने सरबत बनवून आणलेला असतो आणि तो ट्रे ती जीवा आणि पार्थच्या हातात देते आणि म्हणू लागते, आता सगळं काही तुमच्यावर अवलंबून आहे, बघा आता तुम्हाला जमतंय का, असं म्हणत रम्या तो ट्रे त्या दोघांच्या हातात देते। आता ते दोघंही एकत्र मिळूनच घरातील सर्वांनाच ज्यूस देत असतात। शारदाताई, नंदिनीचे वडील, तर त्यानंतर आता नंबर येतो तो नंदिनीचा। नंदिनीला ग्लास देताच नंदिनी जीवाकडे पाहते, तर त्यानंतर आता जीवा लाजतो। तर पुढे आल्यानंतर आता ज्यावेळी पार्थची वेळ येते, आता पार्थ काव्याला त्यातील एक सरबताचा ग्लास देतो। काव्या मात्र पार्थचा हात घट्ट धरून ठेवते। आता पार्थ लाजू लागतो, आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करतो। काव्या काही पार्थला सोडत नसते आणि हे सगळं दृश्य पाहून सर्वच जण त्यांच्यावर हसू लागतात। नकळतच काव्याच्या वेळी त्याचा हात सोडते त्यावेळी जीवा म्हणू लागतो, खरंच आगाऊ आहेत पोरी ना। तर पार्थ म्हणतो, काय करणार, बहिणी बहिणीच आहेत ना, त्यामुळे बोलून काहीच उपयोग नाही। सर्वच जण हसू लागतात। तर त्यानंतर आता सर्वांना सरबत देऊन झालेला असतो। सर्वच जण आता सरबत पिणार, परंतु त्याचवेळी आशाताई आवाज देत म्हणतात, वहिनीताई तुम्ही कोणीही सरबत पिऊ नका। हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो। मानिनीताई विचारतात, काय झाले आशा, तू असं का बोलतेस। तर आशा म्हणू लागते, हो कारण या सरबतात रम्याताईंनी विष टाकलं आहे, त्यामुळे प्लीज कोणीही हे सरबत पिऊ नका, मी स्वतःहून पाहिलं आहे। आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो। सर्वच जण धक्क्याने उभे राहतात। इकडे मात्र वसू आत्या आणि रम्याने हे ऐकल्यामुळे त्या दोघांनाही धक्का बसतो। त्या दोघीही उभ्या राहतात आणि आशाला विचारतात, आशा तू ही काय बोलतेस। आता आशा घडलेला सर्व प्रकार सर्वांना सांगू लागते। ज्यावेळी आशा किचनमध्ये गेलेली असते त्यावेळी रम्याला माहीत नसतं की आशा त्या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचवेळी रम्या त्या संधीचा फायदा घेते आणि सगळ्या ग्लासमध्ये सरबत ओतून झाल्यानंतर ती तिच्या खिशातील एक बॉटल काढते। एक छोटी काचेची बॉटल असते आणि म्हणू लागते, आत्ता खरी मजा येणार, असं म्हणत त्या बॉटलमध्ये असणारं जे काही असतं ते तिने सगळ्या ग्लासमध्ये ओतलेलं असतं आणि त्यानंतरच ती ते ट्रे घेऊन तिथून निघालेली असते आणि हे सगळं दृश्य आशाने पाहिलेलं असतं। आणि ज्यावेळी आशा हे सगळं सर्वांना सांगते त्यावेळी मात्र सर्वच जण एकमेकांकडे पाहू लागतात। सगळ्यांनाच रम्याचा खूप राग आलेला असतो। तर वसू आत्या आशावर चिडतात आणि म्हणू लागतात, आशा असे आरोप करताना तुला लाज नाही का वाटत, मला माहीत आहे आम्ही या घरात आहोत हे तुला आवडत नाही, आमची कामंही आवडत नाहीत, तू आमची कामंही करायला टाळाटाळ करतेस, पण तू असे आरोप करणार आहेस का, अगं तुला कळतंय का तू रम्यावर कोणते आरोप करतेस। विक्रम, अरे तुला तरी कळतंय ना। विक्रम, अरे सगळ्या गोष्टी बाजूला सारून आम्ही सगळं काही विसरून याच कार्यक्रमामध्ये सामील झालो होतो, सगळं काही बाजूला सारून नव्याने सुरुवात केली होती, ही कशाला असे आरोप ऐकायला का। विक्रम, अरे तुला कळतंय ही बाई आमच्यावर नको नको ते आरोप करते आणि तुम्ही मात्र शांतपणे ऐकून घेताय। तर विक्रम म्हणू लागतात, वसुताई शांत बस, एक शब्दही बोलू नकोस। वसू आत्या म्हणतात, विक्रम, तर विक्रम म्हणू लागतात, वसुताई एकदा सांगितलं ना, आता एक शब्दही बोलायचा नाही, असं म्हणत आता विक्रम रम्याला विचारतात, रम्या हा काय प्रकार आहे, आशा जे बोलते ते खरं आहे का। तर आता रम्या म्हणते, नाही मामा, अरे तू तरी माझ्यावर विश्वास ठेव, मी असं काहीही केलं नाही। आणि आशा, अगं तू खोटं का बोलतीयस। तर आशा म्हणू लागते, रम्याताई अहो मी खोटं बोलत नाहीये आणि मी खोटं का बोलेन। तर रम्या म्हणते, हे सगळं काही तू खोटं बोलतेस। तर मानिनीताई म्हणतात, रम्या अगं ती का खोटं बोलेल, ती खोटं बोलणार नाही, रम्या तू खरं बोल। तर आता मानिनीताईंना आशा म्हणू लागते, वहिनी मी स्वतःहून पाहिलं आहे, रम्याताईंनी खिशामध्ये त्यांची एक बॉटल आहे आणि त्यातीलच सगळ्या सरबतामध्ये विष टाकलं, हवं तर तुम्ही त्यांची झडती घ्या, त्यांच्या खिशात ती बॉटल सापडेल, कारण मी त्यांना पाहिलं आहे ती बॉटल खिशात ठेवताना। आता हे ऐकल्यानंतर सर्वच जण रम्याकडे पाहतात। काय करावं कोणाला काहीच कळत नसतं, परंतु त्याच वेळी नंदिनी एक पाऊल पुढे टाकते आणि स्वतःहूनच रम्याच्या समोर येते
आणि ती बॉटल खिशात आहे की नाही यासाठी झडती घेते. नंदिनी एका खिशात पाहते तर रम्याचा मोबाईल असतो, परंतु दुसऱ्या खिशामध्ये मात्र ज्याप्रमाणे आशा बोलत असते तीच काचेची छोटी बॉटल तिला सापडलेली असते. आता नंदिनी ती बॉटल सर्वांनाच दाखवते, त्यावेळी सर्वांनाच धक्का बसतो. तर नंदिनी आता रम्याला जाब विचारते आणि म्हणते, बोल रम्या, ही बॉटल कशाची आहे? आता ती बॉटल पाहून वसुवत्तेही घाबरून गेलेले असतात. त्यांनाही काय बोलावं काहीच कळत नाही. तर रम्या शांत असते आणि म्हणूनच नंदिनी पुन्हा एकदा तिला जाब विचारत म्हणते, काय झालंय रम्या? मी तुला काहीतरी विचारते, सांग हे नक्की काय आहे? आता रम्या ती बॉटल हातात घेते, तिचं झाकण काढते आणि रम्या नंदिनीला म्हणते, स्मेल घे. तर जीवा म्हणतो, काय चाललंय हे? कारण जीवाला नंदिनीची काळजी वाटत असते, परंतु त्याचवेळी रम्या म्हणू लागते, काही नाही, केवढा वॉटर आहे. तर आता नंदिनी पाहते तर खरंच केवड्याचा वास येत असतो. तर रम्या रडतच म्हणू लागते, केवडा वॉटर, जे आपल्या पदार्थांमध्ये वापरलं जातं की ज्यावेळी पदार्थांना खूप छान अरोमा येतो. आणि म्हणूनच म्हटलं की यावेळी आपल्या घरी खूप खास पाहुणे येणार आहेत आणि खूप खास असा कार्यक्रम आहे, म्हणून आपल्याही घरी हे वापरावं यासाठी मी हे केवडा वॉटर घेऊन आले. पण तुम्हा सगळ्यांना वाटतंय की मी काहीतरी त्यामध्ये विष मिसळलं आणि म्हणूनच तुम्ही माझ्यावर संशय घेतला, परंतु तसं काही नाही आहे. मी स्वतःहून या सगळ्यांसाठी हा स्पेशल सरबत बनवला आहे आणि तेही केवडा वॉटर टाकून. परंतु तो बनवण्या अगोदर मी त्याची चवही चाखून पाहिली होती. तुम्हा सगळ्यांना देण्या अगोदर मी चाखून पाहिलं, त्यावेळी मलाही तो स्मेल खूप आवडला, म्हणून म्हटलं की खरंच तुम्हा सगळ्यांना आवडेल आणि यासाठीच मी या सरबतामध्ये केवडा वॉटर मिक्स केलं होतं, बाकी काही नाही. मी रडतच पुढे म्हणते, म्हटलं होतं की हे घातल्यावर आणखीन मज्जा येईल, बाकी माझ्या मनात असा दुसरा कुठलाही विचार नव्हता. तर काव्या रम्याला म्हणते, ठीक आहे, आशाताईंचा गैरसमज झाला, त्यामुळे उगाच मनाला लावून घेऊ नकोस. तर पार्थ म्हणतो, थांब काव्या, गैरसमज आशाताईंचा झाला नाहीये. आशाताई बोलतायत की त्यामध्ये रम्याने विष टाकलं आहे. रम्या बोलतेय की ते केवढा वॉटर आहे आणि घरातील वडीलधारी माणसं बोलतायत की कशाला विषाची परीक्षा घ्यावी, कशावरून? नक्कीच रम्याने त्यामध्ये केवढा वॉटर टाकलं असावं. तर रम्या म्हणते, मी परीक्षा द्यायला तयार आहे, सरबत मी बनवलं आहे, यामध्ये केवढा वॉटर मीच टाकला आहे. मग जर तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की ते केवढा वॉटर नसून विष आहे, तर त्या विषाची परीक्षा द्यायला मी तयार आहे. वसुवत्या म्हणतात, रम्या म्हणते, थांब आई, मी खरं सांगते, मी जर यामध्ये काही चूक केलीच नसेल, माझा गुन्हाच नसेल, तर मी परीक्षा द्यायला तयार आहे. असं म्हणत आता रम्या पार्थच्या समोर जाते, पार्थच्या हातातील ग्लास घेते आणि त्याच ग्लासमधलं सरबत पिऊन सर्वांना सिद्ध करून दाखवते की खरंच त्यामध्ये विष नव्हतं, तर फक्त अरोमा यावा, त्या स्मेल चांगला यावा यासाठी तिने वापरलेलं केवडा वॉटर असतं. तर रम्या सर्वांसमोर सिद्ध करत म्हणते, बघितलं ना, मला काहीही झालं नाही, कारण त्यामध्ये मी विष नाही तर खरंच केवडा वॉटरच ॲड केलं होतं. पार्थ, तुला वाटतंय की मी केवडा वॉटर यामध्ये मिक्स न करता त्यामध्ये विष मिक्स केलंय, परंतु पार्थ तसं काहीही नाहीये. आता तरी तुझा विश्वास बसला आहे का माझ्यावर? आता सर्वच जण शांत होतात. रम्या रडत असते आणि रम्याला रडताना पाहून वसुवत्यांना वाईट वाटतं आणि म्हणूनच वसुवत्या म्हणतात, वाईट या गोष्टीचं वाटतंय रम्या की या घरात मेडला जी किंमत आहे, तिच्यावर जो विश्वास आहे तो तुझ्यावर दाखवू शकत नाहीयेत. या घरात आपल्या दोघांना काडीचीही किंमत नाही आहे. तर विक्रम म्हणतात, वसुताई, असं काहीही नाही आहे. तर आता माननीताई सुद्धा म्हणू लागतात, वसुताई, अहो खरंच तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तर वसुवत्या म्हणतात, मानिनी, अगं हे तू कसं बोलू शकतेस? अगं तुम्ही रम्यावर अविश्वास दाखवला आणि आता तुम्ही असं बोलताय? तर मानिनीताई म्हणतात, अहो वसुताई, यामध्ये त्या आशाची काय चूक आहे? या सगळ्यामध्ये आशाची खरंच चूक नाही आहे. तिला जर असं वाटलं की रम्याने त्यामध्ये विष टाकलं आणि तिने स्वतः जर पाहिलं की त्यामध्ये काहीतरी टाकलं जात आहे, म्हणूनच तिने सगळ्यांसमोर हे सांगितलं. मला सांगा, जर असं कोणी एखाद्याला पाहिलं तर मग शंका येणं स्वाभाविक आहे की नाही? तर वसुवत्या म्हणतात, अच्छा, मग मला सांग, काव्याने त्यामध्ये काही टाकलं असतं तर आशाने संशय घेतला असता का? तिने असं सगळ्यांसमोर आरडाओरडा केला असता का? आणि घेतला असता का काव्यावर संशय? बोल ना मानिनी. आता मात्र कोणी काहीच बोलत नाही. तर पार्थ म्हणतो, वसुवत्या, असं म्हणत आता पार्थ वसुवत्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो.
आता नंदिनी हा सगळा विषय थांबवत म्हणते, आशा अगं उगाचच तू आरडाओरडा केलास आणि हो आता राहू देत, जे झालंय ते झालंय, तू जा बरं रूममध्ये, आपण उद्या बोलू यावर. असं म्हणताच आता आशा तिच्या रूममध्ये निघून जाते. या सगळ्यामध्ये वसू त्यांना आशाचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे नंदिनी सर्वांना म्हणते, आता हा सगळा विषय इथेच थांबूया. असं म्हणत नंदिनी स्वतःहून अगोदर सरबत पिऊन पाहते आणि रम्याचं कौतुक करत म्हणते, रम्या खरंच खूप छान झालंय सरबत. तर त्यानंतर नंदिनीचे वडीलही ते सरबत पिऊन पाहतात आणि रम्याचं कौतुक करत म्हणतात, हो खरंच खूप छान झालं आहे, खूप छान चव आहे आणि हो अगदी प्रमाणात झालं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी प्रमाणात आहेत. आता घरातील प्रत्येकजण रम्याचं कौतुक करतात. विक्रमही म्हणू लागतात, रम्या हो खरंच सरबत खूप छान झालं आहे, आम्हा सगळ्यांनाच आवडला. तर त्यानंतर विक्रम जीवाला म्हणतात, अरे घेऊन तर बघ. असं म्हणताच आता जीवासुद्धा ते सरबत पिऊन बघतो आणि रम्याचं कौतुक करत म्हणतो, खरंच खूप छान झालंय सरबत. आता रम्या रडत असते. तिला या सगळ्या गोष्टीमुळे वाईट वाटलेलं असतं. तर मानिनीताई रम्याला म्हणतात, रम्या बाळा शांत हो, तू जा बरं, तू अगोदर फ्रेश होऊन ये, जा चेहरा धुवून ये. असं म्हणत आता मानिनीताई रम्याशी शांतपणेच बोलतात. आता रम्या तिथून रूममध्ये निघून जाताच वसुआतेही तिच्या मागे मागे निघून जातात. तर दुसरीकडे देशमुखांची संपूर्ण फॅमिली आणि मोहितेंची संपूर्ण फॅमिली एकत्र येत आता सर्वजण एकत्र मिळून लग्नाची बोलणी करत असतात आणि या बोलणीमध्ये मज्जा मस्ती मस्करी सगळं काही चालू असतं. आता त्यावेळी आशाताई सर्वांसाठी ब्रेकफास्ट घेऊन येतात. सर्वच जण आता ब्रेकफास्ट करणार, परंतु त्या अगोदर मानिनीताई म्हणतात, बरं हे सगळं खाण्या अगोदर मला एकच सांगायचं आहे की माझी दोन्ही मुलं थोडी लाजत आहेत, पण तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील मुलीकडून तर तुम्ही विचारू शकता. आता हे ऐकल्यानंतर पार्थ आणि जीवा मानिनीताईंकडे पाहू लागतात. मानिनीताई आपल्या मुलांची थोडी मस्करी करत असतात. तर शारदाताई म्हणतात, बरं मग मला सांगा, आमच्या मुली या घरी लग्न करून येणार आहेत, मग मला सांगा तुमच्या मुलांना काय काय येतं, म्हणजे त्यांना जेवण वगैरे बनवता येतं की नाही. आता पार्थ आणि जीवा काही बोलणार त्या अगोदरच या प्रश्नाचं उत्तर नंदिनी देत म्हणते की हो येतं ना, बायकोचं मन आणि पोट भरेल इतकं तरी येतं. आता नंदिनीचं हे उत्तर ऐकून सर्वच जण हसू लागतात. तर जीवा नंदिनीकडे पाहतो आणि त्याला नंदिनीचा अभिमानही वाटत असतो. तर विक्रम म्हणतात, बरं आम्हाला सुद्धा काही प्रश्न विचारू देत, म्हणजे मला सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, विचार ना, बिनधास्त विचारा. तर विक्रम प्रश्न विचारत म्हणतात, बरं मला सांगा मुलींना काही व्यसन वगैरे. आता हा प्रश्न ऐकून काव्य आणि नंदिनी जीवा आणि पार्थकडे पाहू लागतात. आता या दोघी काही उत्तर देणे अगोदरच पार्थ उत्तर देत म्हणतो, नवऱ्यावर फिसकारण्याचं व्यसन आहे, बाकी काही व्यसन वगैरे नाही आहे त्यांना. आता मात्र पार्थ असं बोलताच काव्य थोडी फिसकारतच पार्थकडे पाहते. आता पार्थचं हे उत्तर ऐकून सर्वच जण हसू लागतात. तर पार्थ आता काव्याला कान धरूनच तिची माफी मागत म्हणतो, सॉरी. आणि मानिनीताईंना म्हणतो, मांजर चिडली हा माझ्यावर. तर त्यानंतर आता नंदिनीचे वडील म्हणतात, बरं बरं किती गप्पा चालल्या आहेत आणि कितीही मजा मस्ती. अरे काही खायला मिळणार आहे की नाही, मला तर आता खूप भूक लागली आहे, की या कचोरीवर ताव मारू. तर विक्रम म्हणतात, घे ना तू कचोरी खायला सुरुवात कर. तर शारदाताई म्हणतात, हे काय, म्हणजे माझ्या मुलींना तुम्ही फक्त कचोरी खायला घालणार आहात का, म्हणजे कांदे पोहे वगैरे आहेत की नाही. तर नंदिनीचे वडील म्हणतात, हो ना, मुलीला बघायचा कार्यक्रम आहे म्हणजे कांदे पोहे तर व्हायलाच हवेत, मग कांद्या पोह्यांचा बेत वगैरे आहे की नाही. आता मात्र सर्वच जण पार्थ आणि जीवाकडे पाहू लागतात. तर नंदिनीचे वडील मस्करी करतच म्हणतात, मला नाही वाटत की या दोघांकडून आपल्याला कांदे पोहे खायला मिळतील, त्यापेक्षा या कचोरीवरच ताव मारतो. तर जीवा म्हणतो, नाही नाही आहे ना, स्पेशल बेत आहे. पार्थ म्हणतो, हो तर यापेक्षाही स्पेशल बेत आम्ही ठेवला आहे, तो म्हणजे पाणीपुरीचा बेत. आता हे ऐकल्यानंतर काव्य आणि नंदिनी पार्थ आणि जीवाकडे पाहू लागतात. तर जीवा म्हणतो, हो आम्ही पाणीपुरीचा बेत ठेवला आहे, कारण आमच्या होणाऱ्या बायकांना पाणीपुरीच आवडते. आता संधी मिळताच पार्थ काव्याच्या बाजूला जाऊन बसतो, तर जीवा नंदिनीच्या बाजूला. दोघंही आता एकमेकांच्या बायकांना मिठीत घेणार, परंतु आपले आईवडील समोर आहेत हे मात्र ते विसरूनच जातात. आता विक्रम मोठ्यानेच म्हणतात, ए काय चाललंय हे. त्यावेळी दोघंही भानावर येतात. तर नंदिनीचे वडील म्हणतात, अरे केवढ्या मोठ्याने ओरडलास तू. तर विक्रम म्हणतात, मग काय करणार, ही मुलं तर भार विसरूनच जात आहेत. बघ ना, यांना बसायची संधी दिली तर ह्यांचं काय भलतंच चालू आहे.
आणि असं होऊन कसं चालेल, लग्नाला अजून कितीतरी वेळ बाकी आहे असं म्हणत आता सर्वजण हसू लागतात. इकडे पुन्हा एकदा पार्थ काव्याच्या गळ्यात हात ठेवेल आणि जीवा नंदिनीच्या तर त्या दोघांना बाजूला करतात. खूप छान पद्धतीने बघण्याचा कार्यक्रम चालू असतो आणि हे खेळीमेळीचं आणि हसत वगैरे चालू असणारा कार्यक्रम पाहून वसू आत्या म्हणतात, बघितलंयस ना रम्या, या लोकांना काही फरकच पडत नाही. अगं बघ ना, अजूनही हसतायत. म्हणजे एवढं सगळं होऊन तरीसुद्धा यांना हसायलाच येतंय. तर रम्या वसू आत्यांना म्हणते, आई अगं तुला आठवते का, ज्यावेळी मी लहान होते आणि आम्ही सर्वजण हसायचो त्यावेळी तू काय म्हणायचीस, जेवढं आपण हसू, जेवढं जास्त हसणार तेवढंच जास्त रडणार. जेवढी माणसं जास्त हसत असतात तेवढीच ती माणसं जास्त रडतातही. वसू आत्या म्हणतात, हो आठवते ना. पण रम्या मला खरंच सांग, तू त्या सरबतामध्ये खरंच काही मिसळलं नव्हतंस का, की आशा तिथे होती म्हणून तू बॉटल घेऊन उभी होतीस? नक्की काय चालू आहे रम्या, सांग मला. रम्या अगं अशी का वागतेस तू, नक्की काय झालंय? रम्या म्हणते, आई मला माहीत होतं की अशी अग्निपरीक्षा मला द्यावी लागणार, म्हणून मी त्या सगळ्यामध्ये खरंच केवढा ऑटरच मिक्स केलं होतं. परंतु हो, पुढच्या वेळी आशा जे म्हणाली ना तेच मिक्स करणार आहे. आता हे ऐकल्यानंतर वसवत त्यांना हसायला येतं. त्या रम्याला म्हणतात, खरंच मस्त मज्जा येईल. तर रम्या नकळतच वसवत त्यांना म्हणते, आणि ते टेस्ट करायला मी तुला बोलवेन. आता हे ऐकल्यानंतर वसवत त्यांना धक्काच बसतो. वसवत त्या म्हणतात, काय अगं रम्या काय बोलतेस? परंतु रम्या तोपर्यंत तिथून निघून जाते. आता रम्याच्या अशा बोलण्यामुळे वसुवत्या घाबरून गेलेल्या असतात. वसुवत्या रम्याला आवाज देत म्हणतात, रम्या अगं तुझं काय चाललंय, का माझ्या जीवावर उठलीयस, काय करू या मुलीचं, मला खरंच काही कळत नाहीये रम्या. परंतु रम्या तोपर्यंत बाहेर निघून जाते. तर दुसरीकडे ठरल्याप्रमाणे आता देशमुखांच्या मुलांनी आपल्या बायकांसाठी पाणीपुरीचा घाट घातलेला असतो. आता सर्वच जण पाणीपुरी एन्जॉय करण्यासाठी एकत्र जमतात आणि त्याचवेळी वसू आत्या आणि रम्या त्या ठिकाणी आलेले असतात. मानिनीताई त्या दोघांना आवाज देतात आणि पाणीपुरी खाण्यासाठी बोलवतात. आता जीवा नंदिनीसाठी पाणीपुरी बनवतो तर पार्थ काव्यासाठी. दोघंही आपापल्या बायकांना पहिली पाणीपुरी भरवतात. तर त्यानंतर काव्या पार्थला पाणीपुरी भरवते, तर इकडे नंदिनी जीवाला. आणि असं सगळा काही कार्यक्रम चालू असतो. त्यानंतर मानिनीताई आणि विक्रम हेही दोघंही एकमेकांना पाणीपुरी भरवतात. शारदाताई, नंदिनीचे वडील सर्वच जण एकमेकांना पाणीपुरी भरवत असतात. आता काव्य ज्यावेळी पाणीपुरी खायला सुरुवात करते त्यावेळी काव्याला ठसका लागतो आणि त्याचवेळी रम्या पार्थला पाणीपुरी भरवण्यासाठी हात पुढे करते. परंतु पार्थ तिच्याकडे दुर्लक्ष करत काव्याकडे लक्ष देतो आणि काव्याला ठसका लागलेला असताना तिची काळजी घेतो, तिला मान वर करायला सांगतो. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की काव्याला ठसका लागला की तिच्या डोक्यावर पाणी टाकावं लागतं आणि त्याप्रमाणे पार्थ आता काव्याच्या डोक्यावर पाणी टाकत तिला शांत करतो. तर हे दृश्य पाहून काव्याच्या वडिलांचे डोळे पाणावतात. ते भरल्या डोळ्यांनी आपल्या मुलींकडे पाहू लागतात. तर त्याचवेळी विक्रम म्हणू लागतात, धन्या पाहिलंयस ना, आमच्या मुलांचं मुलींकडे लक्ष आहे. तर त्यानंतर मानिनीताई म्हणू लागतात, काळजी नसावी, असं म्हणत सर्वजण पाणीपुरी एन्जॉय करतात. आता पाणीपुरी खाऊन झाल्यानंतर सर्वजण एकत्र बसतात. तर त्यावेळी विक्रम म्हणू लागतात, चला आजचा निर्णय झाला आहे, मुली मुलगा एकमेकांना पसंत आहेत आणि आम्हा कुटुंबाला या दोन्ही मुली सून म्हणून पसंत आहेत. चला मग आता पुढच्या तयारीला लागूयात, हो की नाही धन्या? तर आता नंदिनीचे आई वडीलही या लग्नाला आनंदानेच तयार असतात. त्यांनी सुद्धा आता दोन्हीही जावयांना आपल्या मुलाप्रमाणे स्वीकारलेलं असतं. तर त्यानंतर पार्थ म्हणू लागतो, चला तर मग आता लग्नाची तयारी. काव्या म्हणते, नाही पत्रिका तर छापायलाच हव्या. तर पार्थ म्हणतो, काव्या अहो लग्न तर 8-10 माणसांमध्येच आहे, मग पत्रिका कशाला हव्यात? तर काव्या म्हणते, लग्न 8-10 माणसांमध्ये असू देत, कोर्टात असू देत, मंदिरात असू देत किंवा भव्य दिव्य हॉलमध्ये असू देत, परंतु पत्रिका ही छापली गेलीच पाहिजे. अहो ती मला वाचायची आहे, ऐकायची आहे, असं म्हणत काव्या आता पत्रिकेमधील मजकूर बोलून दाखवते आणि म्हणू लागते, श्री कृपे करून आमच्या इथून श्री धनंजय मोहिते आणि सौ शारदा मोहिते यांची ज्येष्ठ कन्या सौका नंदिनी हिचा शुभविवाह श्री विक्रम देशमुख आणि सौ मानिनी देशमुख यांचे कनिष्ठ सुपुत्र चिरंजीव जन्मीचे देशमुख यांच्यासोबत करायचा योशीला आहे. तसेच तर आता पुढचं वाक्य पूर्ण करत नंदिनी म्हणू लागते, श्री कृपे करून आमच्या इथून श्री धनंजय मोहिते आणि शारदा मोहिते यांची कनिष्ठ कन्या सौका काव्या हिचा शुभविवाह श्री विक्रम देशमुख व सौ मानिनी देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र
चिरंजीव पार्थ यांच्यासोबत करण्याचे योजिले आहे. तर आता काव्य पुढचं वाक्य पूर्ण करत म्हणते, या कार्यक्रमाप्रसंगी श्री व कुलदैवत कार्यसिद्धीस नेण्यास समर्थ आहेत. तर आता नंदिनी पुढे म्हणते, तरी तुम्ही सर्वांनी अगत्य येण्याची कृपा करावी. तर त्यानंतर पार्थ पुढे म्हणतो, म्हणूनच तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. तर जीवा आता पत्रिका पूर्ण करत म्हणतो, निमंत्रक समस्त देशमुख आणि मोहिते परिवार असं म्हणत सर्वच जण हात जोडून सर्व रसिक प्रेक्षकांना निमंत्रण करत आता काव्या, जीवा, पार्थ, नंदिनी आणि संपूर्ण मोहिते आणि देशमुख कुटुंब एकत्र येऊन निमंत्रित करतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, शारदाताई मानिनीताईंना म्हणतात, आता लग्न म्हटल्यावर मुहूर्त तर काढावाच लागेल ना. तुम्ही एक काम करता का, तुम्ही तुमच्या गुरुजींना बोलावून घ्या. तर त्यावेळी गुरुजी हजर असतात आणि म्हणू लागतात, गुरुजी हजर आहेत. आता हे ऐकताच सर्वच जण गुरुजींकडे पाहतात. तर मानिनीताई गुरुजींना म्हणतात, गुरुजी यावेळी लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे, परंतु मला यावेळी खरं खरं सांगा, या लग्नात कोणतंही विघ्न येणार नाही ना. तर गुरुजी ठामपणे उत्तर देत म्हणतात, नाही, कोणतंही विघ्न येणार नाही, परंतु माणसाने निश्चिंत राहू नये, कारण अजूनही जुनी दुखणी संपलेली नाहीत. आता हे ऐकल्यानंतर नंदिनी आणि काव्याला धक्काच बसतो. तर मानिनीताई प्रश्न करत म्हणतात, जुनी दुखणी म्हणजे? तर त्यावेळी गुरुजी त्या दोघांकडे पाहत, रम्या आणि वसुताईंकडे पाहत त्यांचं नाव घेत म्हणतात, रम्या आणि वसुताई. आता हे ऐकल्यानंतर त्या दोघींना धक्का बसतो. आता गुरुजी नक्की पुढे काय सांगतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, काव्या, नंदिनी, जीवा आणि पार्थ यांचा आजचा हा विवाह मिलन सोहळा सुखरूपपणे पार पडेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.